पिंपळणे नगर परिषद निवडणुकीत माघारीनंतर नगराध्यक्ष पदासाठी 4 तर नगरसेवक पदासाठी 74 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। उमेदवारांचा होम टू होम प्रचारावर भर। पिंपळणे नगर परिषदेसाठी यंदा प्रथमच निवडणूक होत आहे, त्यामुळे आपला झेंडा फडकविण्यासाठी इच्छुक उमेदवारांची यादी शेकडो पार झाली होती। दरम्यान दिग्गजांना धक्का देत ऐनवेळी पक्षांतर केलेल्या अनेक नवख्या उमेदवारांना नगर परिषद निवडणुकीमध्ये संधी देऊन प्रमुख दावेदारांचे तिकीट कापले गेले। अनेकांनी वेगळी चूल मांडून निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवण्याचा निर्धार केला, तर तिकीट वाटपाच्या नाट्यमय घडामोडींबाबत इच्छुकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। नगराध्यक्ष पदासाठी एकूण 12 अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी 6 अर्ज वैध तर 6 अर्ज बाद झाले होते। 2 जणांनी माघार घेतल्याने नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपले नशीब आजमावत आहेत, तर नगरसेवक पदासाठी एकूण 191 अर्ज प्राप्त झाले होते। अर्ज छाननीनंतर 104 अर्ज वैध तर 87 अर्ज फेटाळण्यात आले। 30 जणांनी माघार घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणामध्ये 74 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत। दरम्यान अनेक दिग्गजांनी माघार घेतल्याने कुतूहल व्यक्त केले जात आहे। अनेक इच्छुक उमेदवारांनी आघाडी घेत प्रभागामध्ये फेरफटका मारण्यास सुरुवात केली आहे, तर तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी पक्षांकडून चाचपणी केल्यानंतर अनेक इच्छुकांचे तिकीट कापले गेले। अनेक भावी नगरसेवकांनी आपापल्या पसंतीच्या पक्षात पक्षप्रवेश केल्याने आपल्याला तिकीट मिळेल याच आविर्भावात असलेल्या या इच्छुक उमेदवारांचा शेवटच्या क्षणापर्यंत वेटिंगवर ठेवून त्यांचे ऐनवेळी तिकीट कापले गेल्याने त्यांचाही हिरमोड झाला। केलेला पक्षप्रवेश काहींसाठी लाभदायक ठरला तर काहींना नाराजी व्यक्त करणारा ठरला। पिंपळणे नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 10 प्रभागातून 20 नगरसेवक व 1 नगराध्यक्ष पदासाठी 2 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे। सोशल मीडियावर उमेदवार व त्यांचे समर्थक प्रचंड सक्रिय झाले असून आपापल्या उमेदवाराचा होम टू होम प्रचार करण्यावर भर दिला जात आहे। अनेक इच्छुकांची यादी नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये लढण्यासाठी सज्ज असताना त्यांनी पक्षप्रवेश केले तर आपल्यालाच तिकीट मिळेल अशा आविर्भावात असणाऱ्या उमेदवारांनाही तिकीट न मिळाल्याने त्यांनी एकला चालोरेची भूमिका स्वीकारत अपक्ष उमेदवारी करणे पसंत केले। त्यामुळे अशा इच्छुकांनी उघडपणे नाराजीही व्यक्त केली आहे, तर नाराज घटकांची मनधरणी करण्याची वेळ पक्षश्रेष्ठींसमोर कायम आहे। प्रत्येक पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे तिकीट देताना पक्षश्रेष्ठींना मोठी कसरत करावी लागली। अनेक राजकीय पक्षांनी आपला उमेदवार विजयी होण्यासाठी कंबर कसली असली तरी अनेक जण इच्छुक होते, मात्र तिकीट न मिळाल्याने अपक्ष किंवा पक्ष बदलून निवडणूक लढवित आहेत। एकूणच मतदार आपला कौल नेमका कोणाला देतो हे निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एक्सप्रेस न्यूज मराठी, पिंपळनेर।